सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलोय. याच्यामध्ये आपल्याला काय कशा प्रकारे बघितलं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स. सर्वात प्रथम आपण काय बघितले 1 into 4. त्याच्यानंतर पाहिले 1 into 9. 1 into 9. ठीक आहे. तर आता तुम्हाला ते 9 प्रकार सांगता येतील का कुठले कुठले होते? हो सर. सांगा बरं कुठले कुठले होते? I play. Affirmative sentence. Negative. Interrogative sentence. Interrogative negative sentence. When, where, how, why not. आणि या सगळ्या प्रकारला हे जे नंतरचे प्रकार बघितलेत आपण 4 मुख्य प्रकार आहेत. जसं आता कुठलीही क्रिया करायची आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मी आधीच सांगितलं की कसा ओळखायचा. मराठी बोलत असताना मराठी वाक्याच्या शेवटी ता ती ते तो त असं काही लागलं, जसं आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो, जसं संपलं तसं गाणं चालू करतो, त्याप्रमाणे मराठी बोलत असताना ता ती ते तो त आलं तर प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे. एक बेसिक आयडिया इथून मिळते आपल्याला. तर मग आपल्याला काय करायचंय, यामध्ये आपण जो पहिला फॉर्म बघितला अफर्मेटिव्ह, याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर असं पाहिलेलं आहे. कसं पाहिलंय सांगा बरं. पहिल्या फॉर्मचं स्ट्रक्चर I play, मी खेळतो, we play, आम्ही खेळतो, they play, ते खेळतात, you play, तू खेळतो, he plays, तो खेळतो, she plays, ती खेळते, it plays, ते खेळतात, राम plays, राम खेळतो. आता हे स्ट्रक्चर पाहिलं. या स्ट्रक्चरचा उपयोग कसा करायचा स्पीड मध्ये सेंटेन्स सांगण्यासाठी. आपण जेव्हा इंग्लिश शिकतो नेमकं कळतच नाही काय करायचंय, तर हे स्ट्रक्चर 10 सेकंदाच्या आतमध्ये म्हणायचंय. हे स्ट्रक्चर म्हणणं झाल्यानंतरच मग पुढे जायचंय. कसं बघा इकडे. आठवतं आपण खेळ खेळतो, कावळा उडाला, चिमणी उडाली आहे की नाही. घर उडाला म्हणलं तर वर हात करत नाही. बस त्या स्पीड मध्ये मी मराठी म्हणणार आहे. तर बघा करायचंय काय आधी समजून घ्या. मी म्हटलं मी लिहितो, तुम्ही काय म्हणायचंय? I write. ती लिहिते. She writes. ठीक आहे. आता ती गावाला जाते. She goes to to village. village. ठीक आहे. फास्ट म्हणायचं आहे. रेडी देन. Yes sir. मी लिहितो, I write. ती लिहिते. She writes. मला समजतं, I understand. तिला She समजतं. understands. मी पत्र लिहिते, I write letter. ती पत्र लिहिते. She writes a letter. मी पत्र लिहितो. I write a letter. I write a letter. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो म्हणलं तरी पण काय झालं? I write a letter. आय राईट अ लेटर. ती पत्र लिहिते. She writes a letter. सी राईट्स अ लेटर. ठीक आहे. सेम या पॅटर्न प्रमाणे थोडंसं लक्ष द्या. मला समजतं, I understand. आय अंडरस्टँड. आणि आपल्याला आपण जसं बघितलंय ऑलरेडी, रिव्हिजन चालू आहे आपलं. जर बघितलंय की सिंपल प्रेझेंट टेन्स चालू असताना थर्ड पर्सन सिंग्युलर ज्यावेळेस असलं त्यावेळेस आपण काय लावतो? यस किंवा आय एस लावतो. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे आता मी बोलतोय तुम्हाला, तर मी बोलणार आहे म्हणजे मी पहिला व्यक्ती, तुम्ही ऐकणार आहे तुम्ही दुसरे व्यक्ती, आणि आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. तिसरा जर सिंग्युलर असला तर प्रेझेंट टेन्स मध्ये यस लावायचंय. आता मी म्हणतोय की आता मी तुला म्हणतोय की सचिन खूप छान क्रिकेट खेळतो, तर मी सचिन आहे का? नाही. तू सचिन आहेस का? तिसरा व्यक्ती. तर यावेळेस काय करायचंय की सचिन प्लेज क्रिकेट व्हेरी वेल. कळतंय? तर तुम्हाला काय करायचंय? प्लेच्या ऐवजी प्लेज घ्यायचंय. ठीक आहे. ती पत्र लिहिते. आता मी तुम्हाला सांगितलंय, नाही थोडं उत्तर नका देऊ, थोडंसं बघा. मी तुम्हाला सांगितलं की ती पत्र लिहिते, तर आता आपण बोलतोय ती म्हणजे मी तुला जर बोलायचं असतं मी काय म्हटलं असतो? तू. मला हिला म्हणायचं असतं तर मी ही असं मी तुम्हाला केलं असतं. तर आपण ती पत्र, मी जर तुला बघून बोलतोय म्हणजे मी बोलणारा पहिला, तू ऐकणारा दुसरा, आपण तिसऱ्याबद्दल बोलतोय. ठीक आहे. तर मग परत बघा आता. ती लिहिते. She writes. ती जाते. She goes. ती येते. She comes. व्हेरी गुड. तिला आवडतं. She likes. ठीक आहे. मला आवडतं. I like. आता बघा, आता जे मला आवडतं तर आय लाईक, तिला आवडतं शी लाईक्स. करेक्ट आहे. मग आता सेंटेन्स एक्सपांड करू, आपण मोठे वाक्य म्हणायचा प्रयत्न करू. मला लाल रंग आवडतो. I like red color. तिला लाल रंग आवडतो. She likes red color. मला व्हाईट रंग आवडतो. I like white color. तिला पांढरा रंग आवडतो. She likes white color. व्हेरी गुड. मी इंग्लिश बोलतो. I speak English. ती इंग्लिश बोलते. She speaks English. मला समजतं. I understand. तिला समजतं. She understands. ठीक आहे. आपण जसे आता हे प्रश्न केले की शेवटचा ट्रॅक असा करणार आहे की स्पीड मध्ये मी बोलायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. पाणी आहे का कोणाकडे? हे जे वाक्य आहे तर आपण काय करणार आहे की शेवटचा ट्रॅक स्पीड मध्ये म्हणणार आहे. रेडी देन ऑल ऑफ यू? येस सर. ओके. परत बघा, पहिले स्लो मध्ये घेऊया. मी पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. आता एक बघा, ज्यावेळेस मी 2 पत्र लिहितो म्हटल्यानंतर काय म्हणायचंय? आय राईट टू लेटर्स. कधी कधी कोण काय करतं? आय राईट अ 2 लेटर्स म्हणतात. म्हणजे काय? 1.
आपण जसं म्हणतो की मी एक पत्र लिहितो तर आय राईट वन लेटरच्या ऐवजी काय म्हणतो आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. आता असं म्हणायचं आहे की मी 2 पत्र लिहितो तर आय राईट 2 लेटर्स. अ वापरायचंय का नाही. मी 3 पत्र लिहितो, आय राईट 3 मी लेटर्स. 4 पत्र लिहितो, आय राईट 4 लेटर्स. मी 5 पत्र लिहितो, आय राईट 5 लेटर्स. मी 6 पत्र लिहितो, आय राईट 6 लेटर्स. मी 7 पत्र लिहितो. आय राईट 7 लेटर्स. अगदी अशा प्रकारे काय करायचे बेसिक ज्यावेळेस सुरुवात असते, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मराठी वाक्य शेवटी त असणार आहे, एका जणाने दुसऱ्याला किंवा स्वतः पण आपण मराठी वाक्य सांगायचे त मध्ये आणि इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा. आता मी स्वतः पण म्हणू शकतो की मी दरवाजा बंद करतो, आय क्लोज द डोर. आय क्लोज द डोर. ओके. मी पत्र लिहितो, I write a letter. स्वतःच म्हणायचं मी 2 पत्र लिहितो, आय राईट 2 आय राईट 2 लेटर्स. लेटर्स. मी 3 पत्र लिहितो, आय राईट 3 आय लेटर्स. राईट 3 लेटर्स. मी 4 पत्र लिहितो, आय राईट 4 लेटर्स. मी 5 पत्र लिहितो. आय राईट 5 लेटर्स. व्हेरी गुड. आता तुम्ही अशा प्रकारे केलंय. परत काय करायचंय आता बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर घ्यायचंय आणि असं म्हणायचं आता समजा बघा ती पत्र लिहिते, शी राईट्स अ लेटर. लेटर. शी राईट्स अ अ लेटर. लेटर. एक ती 2 पत्र लिहिते. शी राईट्स 2 लेटर्स. व्हेरी गुड. इथे 2 वेळेस येसचा उच्चार होतो बघा. शी राईट्स इथं पण येस लागतंय आणि 2 लेटर्स इथं पण येस लागतंय. शी राईट्स 2 लेटर्स. समजतंय? येस. तर अशा प्रकारे काय करायचं एक समजण्यासाठी जाणून बुजून ती 2 पत्र लिहिते, ती 3 पत्र लिहिते, 4 पत्र लिहिते, 5 पत्र लिहिते, असं 8-10 पत्रापर्यंत वाक्य परत करू शकतात. एखाद्याला नाहीच समजलं तर 50 पत्रापर्यंत घेऊन जाऊ शकतात, तुमची इच्छा. बघा ती 2 पत्र लिहिते, शी राईट्स 2 लेटर्स. शी राईट्स 2 लेटर्स. ती 3 पत्र लिहिते, शी राईट्स 3 लेटर्स. ती 4 पत्र लिहिते, शी राईट्स 4 ती लेटर्स. 5 पत्र लिहिते. शी राईट्स 5 लेटर्स. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. मी जसं सांगितलंय तुम्हाला की सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण ज्यावेळेस करतो किंवा कुठलाही टेन्स कुठलंही वाक्य करतो तर मराठी वाक्याच्या शेवटी फोकस करायचा आहे. ठीक आहे. क्रियापद असतं तिथे. बघा आता मी बोलतो आय स्पीक. आय स्पीक. मी मराठी बोलतो आय स्पीक मराठी. आय स्पीक मराठी. कुठं फोकस करायचं शेवटी आणि मग अलीकडे यायचंय. शेवटी मग अलीकडे. बघा मी एखादं वाक्य खूप स्पीडमध्ये म्हणून गेलो तर रिलॅक्सपणे राहायचंय, फोकस शेवटी करायचंय. मी हिंदी बोलतो, आय स्पीक हिंदी. आय स्पीक हिंदी. बघा हे वाक्य मी हिंदी बोलतो, बघितलंय. तर शेवट काय याचा बोलतो तर आय स्पीक हिंदी. हा. आता मी म्हटल्यावर आय झालं किंवा तो म्हटल्यानंतर काय झालंय ही झालंय, शी झालं, हे ऑटोमॅटिक येतोय आपल्याला. जो फोकस करायचा तो कुठे करायचा आहे शेवटी. शेवटी. ठीक आहे. मी 2 पत्र लिहितो, आय राईट 2 मी 3 लेटर्स. पत्र लिहितो, आय राईट 3 लेटर्स. ती 2 पत्र लिहिते, शी राईट्स 2 शी लेटर्स. राईट्स 2 लेटर्स. ती 3 पत्र लिहिते. शी राईट्स 3 लेटर्स. व्हेरी गुड. जाणून बुजून मी तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाक्य विचारतोय, झालं की तुम्हाला चेंज नाही झालं पाहिजे. मी लिहितो म्हणल्यावर आय राईट, ती लिहिते म्हणल्यानंतर शी राईट्स. गुड. आता बघा स्पीड ट्रॅक घेऊया. येस. रेडी आहे? येस सर. हा. मी पत्र लिहितो, आय राईट मी लेटर. बोलतो, आय स्पीक. मी गावाला जातो, आय गो टू मी विलेज. मुंबईला जातो, आय गो टू मुंबई. मी हैदराबादला जातो, आय गो टू हैदराबाद. मी शिकतो, आय लर्न. आय आय लर्न. लर्न. मी शिकतो, आय लर्न. ती शिकते, शी लर्न. शी लर्न्स. व्हेरी गुड. मी मॅथमॅटिक्स शिकतो, आय लर्न मॅथमॅटिक्स. आय लर्न मॅथमॅटिक्स. ठीक आहे. ती मॅथमॅटिक्स शिकते, शी लर्न्स मॅथमॅटिक्स. शी लर्न्स मॅथमॅटिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर परत बघा मला समजतं, अंडरस्टँड. तिला समजतं, शी अंडरस्टँड्स. सी अंडरस्टँड्स. तिला तुम्ही शिकवलेलं समजतं. शी अंडरस्टँड युअर टीचिंग. ठीक आहे. यूज युअर हँड्स, मे बी ट्राय टू, इट विल हेल्प यू अ लॉट. तिला परत वाक्य सांगतो, तिला तुमच्या भावाने शिकवलेलं समजतं. शी अंडरस्टँड युअर ब्रदर्स टीचिंग. अगदी बरोबर. अशा प्रकारचे वाक्य काय करायचे, तिला समजतं पहिले वाक्य घ्यायचं, नंतर तिला तुम्ही शिकवलेलं समजतं, तिला तुमच्या भावाने शिकवलेलं समजतं, तिला तुमच्या बहिणीने शिकवलेलं समजतं, तिला तुमच्या वडिलांनी शिकवलेलं समजतं, तिला तुमच्या प्रिन्सिपलने शिकवलेलं समजतं, तिला तुमच्या शेजाऱ्याने शिकवलेलं समजतं, तिला तुमच्या मित्राने शिकवलेलं समजतं. काय असेल अशा प्रकारे वाक्य वाढवत जायचे. आणि एकच ज्यावेळेस वाक्य आपण पटापटा स्पीडमध्ये म्हणून करतो त्यावेळेस काय होतं, एक पॅटर्न सेटअप होतो, एक हॅबिट कळते आपल्याला नेमकं बोलायचं कसं. समजलंय? येस सर. तर वाक्य घेऊया. तिला समजतं, शी अंडरस्टँड्स. शी अंडरस्टँड्स. तिला तुम्ही शिकवलेलं समजतं, शी अंडरस्टँड्स युअर टीचिंग. शी अंडरस्टँड्स युअर टीचिंग. तिला तुम्ही शिकवलेलं समजतं, शी अंडरस्टँड्स युअर टीचिंग. तिला तुमच्या भावाने शिकवलेलं समजतं, शी अंडरस्टँड्स युअर ब्रदर टीचिंग. शी अंडरस्टँड्स युअर. ब्रदर्स टीचिंग. ओके. त्याच्यानंतर तिला तुमच्या बहिणीने शिकवलेलं समजतं, शी अंडरस्टँड्स युअर सिस्टर्स टीचिंग. तिला तुमच्या वडिलांनी शिकवलेलं समजतं, शी अंडरस्टँड्स युअर फादर्स टीचिंग. तिला तुमच्या प्रिन्सिपलने शिकवलेलं समजतं, शी अंडरस्टँड युअर प्रिन्सिपल्स टीचिंग. तिला तुमच्या सरांनी शिकवलेलं समजतं. शी अंडरस्टँड युअर सर टीचिंग. हा. युअर सर्स ऑर युअर टीचर्स टीचिंग. गुड. असं म्हणायचं. आता ती जाते, शी गोज. शी गोज. ती शाळेत जाते, शी गोज. शी गोज टू स्कूल. स्कूल.
ती मुंबईला जाते. She goes to Mumbai. ती येते. She comes. ती कम्स. ती जाते. She goes. ती बसते. She sits. तिला समजतं. She understands. मला समजतं. I understand. माझ्या भावाला समजतं. I understand. आम्हाला My सगळ्यांना brothers समजतं. understand. We all understand. कन्फ्युज होऊ नका. आम्हाला सगळ्यांना समजतं. We all understand. हा, अगदी बरोबर आहे. परत बघा, आता असं म्हणायचंय तुम्हाला, ते बसतात. They sit. दे सीट. ते आता हे बघा, आपण काय केलंय, ती तो थर्ड पर्सन वर बघितलंय, नंतर आय वर बघितलं, नंतर आता वी झालं, यू झालं, दे झालं. याच्यावर एक सोप्या लेवलचे वाक्य सुरुवातीला म्हणायचे, बिकॉज ही बेसिक लेवल आहे तुमची. ते जातात They go. आणि येस दे गो. ठीक आहे. हे सांगताना काय करायचंय, एक इमोशन्स म्हणजे दे गो. They go. ते दिसलं पाहिजे तुमच्या बॉडी ऍक्शन्स मध्ये. समजा दे गो, They go. रिलॅक्स पण आहे. ठीक आहे. ते जातात. They go. दे गो. They go. ते येतात. They come. दे कम. They come. येस वापरायचंय का? नाही. ते बसतात. They sit. दे सिट. They sit. रिलॅक्स. दे सिट. They sit. त्यांना समजतं. They understand. दे अंडरस्टँड. थोडं याला काय करायचंय, इमोशन्स टाका. आपण नाही म्हणत का कधी, हो त्यांना समजतं बरं का सगळं. कसं म्हणणार, दे They अंडरस्टँड. understand. त्यांना तुम्ही शिकवलेलं समजता. They understand your teaching. दे अंडरस्टँड युअर. Teaching. त्यांना तुमच्या भावाने शिकवलेलं समजतं बरं का. They understand your brother's teaching. दे अंडरस्टँड युअर ब्रदर्स. Teaching. ज्यावेळेस आपण इमोशन्स टाकतो, आपण पाहतो मूवी पाहताना किंवा हे करताना डबिंग केली जाते, हे की नाही, व्हॉइस ओव्हर दिलं जातं. हे व्हॉइस देणारे ऍक्टर जर तुम्ही पाहिलंय तर काय होतं माहिती का, ते हुबेहू त्या कॅरेक्टर सारखी ऍक्टिंग करायचा प्रयत्न करतात. कळतंय नक्की. सेम तसंच बघा, लवकरात लवकर आपल्याला नवीन भाषा शिकता येते. आता यू शब्द वापरू. तू येतोस, You come. तू बसतो, You sit. तुला समजतं, You तू understand. शिकतोस, You learn. तू इंग्लिश शिकतोस, Do you learn English? तू बोलतोस, You speak. तू इंग्लिश बोलतोस, You speak English. तू तुझ्या वडिलांसोबत इंग्लिश बोलतोस. You speak English with your father. हा, याला आणखी असं करू शकतात, यू स्पीक इंग्लिश विथ युअर फादर. You speak English with your father. थोडंसं इमोशन. परत बघा, तू तुझ्या फॅमिली सोबत इंग्लिश बोलतोस. You speak English with your family. आणखी रिलॅक्स मध्ये कसं म्हणणार, यू स्पीक इंग्लिश विथ युअर. Family. अगदी बरोबर. तू तुझ्या सरांसोबत इंग्लिश बोलतोस. You speak English with your sir. हा, यू स्पीक इंग्लिश विथ युअर. Sir. ओके, समजते सगळ्यांना. Yes, sir. आता परत बघा, हा, तर अशा प्रकारे आपण काय बघितलंय आता इथे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि त्याचा कुठला फॉर्म पाहिलाय, Simple first. हा, म्हणजे Affirmative. फर्स्ट अफर्मेटिव्ह फॉर्म पाहिलाय. आता अशा प्रकारे आपण निगेटिव्ह फॉर्म आहे, निगेटिव्ह फॉर्म पाहत आहोत. निगेटिव्ह फॉर्म मध्ये काय करायचंय, स्ट्रक्चर सगळ्यांनी शिकलंय झालंय. तर बघा इकडे एक जसं सब्जेक्ट डोंट, डझंट, डोंट ऑब्लिक डझंट आहे, आणि वर्ब वन आहे, आणि ऑब्जेक्ट आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट आय वी दे यू हिस्ट्री ड्रामा आपण बघितले, आणि डोंट आणि डझंट कधी वापरायचं हे पण पाहिलंय, की आय वी दे यू ला डोंट आणि हिस्ट्री ड्रामा असेल तर डझंट, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी सांगतो, सांगा बरं स्ट्रक्चर. आय डोंट प्ले, I don't play. मी खेळत नाही. वी They डोंट don't प्ले, play, आम्ही आम्ही खेळत खेळत नाही. नाही. They don't We play, don't ते play, खेळत नाही. You You don't play, तू खेळत नाही. He doesn't play, तो खेळत नाही. She He doesn't play, ती ती खेळत खेळत नाही. नाही. He He doesn't doesn't play, play, ती ती खेळत खेळत नाही. नाही. राम doesn't play, राम खेळत नाही. आता बघा, हे येस व्हेरी गुड. हे स्ट्रक्चर जे तुम्ही म्हटले किंवा आता जे प्रॅक्टिस केली आहे, सेम या स्ट्रक्चर मध्ये एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. बघा, जे मी तुम्हाला आधी सांगितलेली काय गोष्ट आहे ती, बघा इकडे, स्पीड मध्ये स्ट्रक्चर म्हटलं झालं ते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, खेळ खेळायचा आहे. सेम तोच, कावळा उडाला, चिमणी उडाली, आहे की नाही. त्याच्यात तरी भरपूर साऱ्या गोष्टी, याच्यात मोजक्याच गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये समजा असं वाक्य सांगितलं की ती खेळत नाही, तर तुम्हाला काय करायचं माहितीये का, ऐका 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 ऐका, मी जर असं सांगितलं ती खेळत नाही, तर पूर्ण वाक्य सांगायचंच नाही, शिडजन, आणि इतकं क्विकली घ्यायचं विदिन सम सेकंड्स. आता परत बघा, आपण कावळा उडाला म्हणल्यानंतर विचार करतो का, खटकन हात वर करतो, किंवा घर उडाला म्हणलं खाली ठेवतो. समजतंय नक्की. तर याप्रमाणे ती खेळत नाही, शिडजन. तिच्या भावाला समजत नाही, तर काय, हर ब्रदर डझंट. हर ब्रदर Doesn't. तर तुम्हाला एवढंच म्हणायचं, हर ब्रदर डझंट. Her brother doesn't. मग किती लंब वाक्य आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तिच्या बहिणीला समजत नाही, Her sister doesn't. हर सिस्टर डझंट. ठीक आहे. तिच्या मित्राला समजत नाही, Her friends doesn't. हर फ्रेंड डझंट. मला समजत नाही, I doesn't. आय डोंट. I don't. I don't. इमोशन्स के साथ, आय डोंट. I don't. माझ्या भावाला समजत नाही रे, My brother माय ब्रदर doesn't. डझंट. Doesn't. माय ब्रदर. Doesn't. तर मग तुम्हाला इथे हा खेळ समजला पाहिजे की डोंट कधी म्हणायचंय आणि Doesn't डझंट कधी कधी म्हणायचंय. नक्की समजलंय का. हो sir. हा, तर परत बघा आता, रेडी आहे. Yes sir. तू लिहित नाही रे,
You don't write. यू डोंट. You don't. क्रियापद वापरायचं नाही. शॉर्ट मध्ये आधी पक्का शॉर्ट करा. तू बोलत नाही. You don't. यू डोंट. You don't. तू जात नाही. You don't. तू येत नाही. You don't. तुम्ही बसत नाही रे. You don't. ओके. तुम्ही आता बघा, तुम्ही अभ्यासासाठी बसत नाही. You यू don't. डोंट सिट फॉर. Study. हा, आता हे डोंट डझंट हे समजलंय, नक्की समजलंय. Yes sir. मी एकदा फास्ट विचारून बघू का? हो sir. एक ट्रॅक विचारतो खूप स्पीड मध्ये. ती जात नाही. She doesn't मी go. जात नाही. I don't go. पूर्ण क्रियापद वापरू नका, फक्त डोंट डझंट. ती जात नाही. She don't. She doesn't. शी डझंट. ती She जात नाही. doesn't. She doesn't. मी जात नाही. I don't. मी बसत नाही. I don't. तुम्ही बसत नाही. You don't. यू डोंट. You don't. इमोशन्स के साथ. तुम्ही लिहित नाही. You don't. मी लिहित नाही. I don't. तिला समजत नाही. She doesn't. तिच्या भावाला समजत नाही. Her brother डझंट. हर ब्रदर डझंट. Her brother doesn't. समजताय मी इमोशन्स अशा प्रकारे. परत बघा, तिच्या भावाला समजत नाही. Her brother doesn't. मला समजत नाही. I don't. तुला समजत नाही रे. You don't. हा, हे समजलंय. Yes sir. आता काय करायचंय तुम्हाला, पूर्ण वाक्य म्हणायचा सराव करा. ठीक आहे. आता वाटलं क्रियापद सांगा थोड्या वेळासाठी. बघा किती सोपं आहे. बरेच व्यक्ती म्हणतात की मला वर्ब आठवत नाही प्रत्येक वेळेस. तर बघा क्रियापद किती सोपं आहे. तर तुम्हाला असं करायचंय, मी बोलत नाही तर काय? स्पीक. Speak. मी मराठी बोलत नाही. Speak. मी हिंदी बोलत नाही. Speak. ठीक आहे. ती बोलत नाही. Speak. तिचा भाऊ बोलत नाही. Speak. तिचे वडील बोलत नाही. Speak. कोणीच बोलत नाही. Speak. नक्की समजलंय. ती जात नाही. Go. तो गावाला जात नाही. Go. तो मुंबईला जात नाही. Go. तो हैदराबादला जात नाही. तो Go. इकडे जात नाही. तो तिकडे जात नाही. Go. सगळ्यांना समजून गेलंय. क्रियापद Yes, sir. ओळखणं ऑटोमॅटिक येतं आपल्याला. मग फोकस कुठे करायचंय? फक्त स्ट्रक्चर जे झालंय. कधी कधी असा प्रश्न पडतो की क्रियापद ओळखणं सगळ्यांना समजलंय. आता पूर्ण सेंटेन्स मध्ये वाक्य सांगा. मी बोलत नाही. I don't speak. आय डोंट स्पीक. I don't speak. ती बोलत नाही. She doesn't speak. शी डझंट स्पीक. तिचा भाऊ बोलत नाही. Her brother doesn't speak. हर ब्रदर डझंट स्पीक. आता ह्या वाक्याला वाढवायचं. कसं करायचंय? अगदी जितकं करता येईल तितकं. ते ऊसाचा रस माहितीये का? ऊसामध्ये काय टाकतात? ते ऊस टाकले की परत काढतात, परत टाकतात, परत टाकतात. ती वाकून गेले की आणखी गोळा करून टाकतात. कधी कधी बघितलेलं असेल तुम्ही. बस वाक्याला पण असं टाकायचंय. जितकं सेंटेन्स काढता येईल तितके. आता बघा, तिला समजत नाही. She doesn't understand. शी डझंट अंडरस्टँड. ओके. ती बोलत नाही. She doesn't speak. शी डझंट स्पीक. ती इंग्लिश बोलत नाही. She doesn't speak English. ती तिच्या भावासोबत इंग्लिश बोलत नाही. She doesn't speak English with her brother. हा, शी डझंट स्पीक इंग्लिश विथ हर. Brother. ती तिच्या आईसोबत इंग्लिश बोलत नाही. She doesn't speak English with her brother. आता बघा, सेंटेन्स बोलताना पहिले सुरुवातीला थोडं काही जण चुकले की नाही चुकले. तर याप्रमाणे काय करायचंय की म्हणजे सांगितलं की एकच पॅटर्नला धरून. आता बघा, पहिले ऐका मराठीमध्ये. ती बोलत नाही. ती तिच्या ऐका वाक्य ऐका पहिले, समजून घ्या कशा प्रकारे. तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की मराठी वाक्य कशी बोलायचे आधी, नंतर त्याला इंग्लिशमध्ये कसं करता येईल. ती बोलत नाही. असं म्हणता येईल की ती तिच्या वडिलांसोबत इंग्लिश बोलत नाही. ती तिच्या आईसोबत इंग्लिश बोलत नाही. ती तिच्या भावासोबत इंग्लिश बोलत नाही. ती तिच्या फॅमिलीसोबत इंग्लिश बोलत नाही. ती तिच्या शेजारासोबत इंग्लिश बोलत नाही. ती सरांसोबत इंग्लिश बोलत नाही. ती क्लासमेट सोबत इंग्लिश बोलत नाही. ठीक आहे. ती घरात एकटी पण इंग्लिश बोलत नाही. काय असेल ते अशा प्रकारे सेंटेन्स घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मग नंतर तिचा भाऊ बोलत नाही. तिचा भाऊ तिच्या वडिलांसोबत बोलत नाही. तिचा इंग्लिश बोलत नाही. तिचा भाऊ तिच्या फॅमिलीसोबत इंग्लिश बोलत नाही. तिचा भाऊ लवकर शाळेत जात नाही. तिचा भाऊ हे की नाही, असं काय असेल ते. पुस्तक मोठ्याने वाचत नाही. कळतंय नक्की? पॅटर्न याप्रमाणे घ्यायचा आणि पॅटर्न समजला की मग त्याला इमोशन्स के साथ वापरायचं. ठीक आहे. परत बघा आता. रेडी? Yes sir. तर बघा, ती जात नाही. शी She doesn't डझंट go. गो. ती बोलत नाही. She doesn't speak. शी डझंट स्पीक. She doesn't speak. ती इंग्लिश बोलत नाही. She doesn't speak English. ती तिच्या भावासोबत इंग्लिश बोलत नाही. She doesn't speak English with her brother. येस, शी डझंट स्पीक इंग्लिश विथ हर. Brother. ती तिच्या वडिलांसोबत इंग्लिश बोलत नाही. She doesn't speak English with her father. अगदी बरोबर आहे. ती तिच्या आईसोबत इंग्लिश बोलत नाही. She doesn't speak English with her mother. ती तिच्या टीचर सोबत इंग्लिश बोलत नाही. She doesn't speak English with her teacher. अगदी बरोबर आहे. आता असं म्हणायचंय, तिचा भाऊ बोलत नाही. हर ब्रदर डझंट Doesn't स्पीक. speak. तिचा भाऊ इंग्लिश बोलत नाही. Her brother doesn't speak English. तिचा भाऊ मराठी बोलत नाही. Her brother doesn't speak Marathi. ओके. तिचा भाऊ आमच्यासोबत इंग्लिश बोलत नाही. Her brother doesn't speak English with us. हा, हर ब्रदर डझंट स्पीक इंग्लिश. With us. समजले सगळ्यांना? Yes sir. तर अशा प्रकारे पूर्ण सेंटेन्स झाल्यानंतर परत आपण बघा याला काय करायचंय. थोडस असं घेतोय आपण. तू जात नाही रे. You don't go. यू डोंट गो. तू बोलत नाही. You don't speak. ती बोलत नाही. She doesn't speak. शी डझंट स्पीक. She doesn't speak. आता क्युरिओसिटी, आश्चर्य दाखवतो. हे ती शाळेत जात नाही. She doesn't go to school. येस, शी डझंट गो टू School. तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन दिसलं पाहिजे, जसं येईल तसं. आहे ना. आता असं म्हणायचंय,
ती खोटं बोलत नाही. She doesn't speak स्पीक वापरायची गरज नाही. त्या लाई मध्येच ऑलरेडी वर्ब असतं, म्हणजे लाई वर्ब आहे. बरेच जण म्हणतात तर काय करायची गरज आहे. शी डझंट लाय. She doesn't lie. शी डझंट लाय. She doesn't lie. ती खोटं बोलत नाही. She doesn't lie. शी डझंट लाय. She doesn't lie. तिचा भाऊ खोटं बोलत नाही बरं का. Her brother doesn't lie. हर ब्रदर डझंट. Lie. तिचे पप्पा खोटं बोलत नाही. Her father doesn't lie. व्हेरी गुड. हर फादर Doesn't डझंट lie. लाय. तिची आई खोटं बोलत नाही बरं का. Her mother doesn't lie. व्हेरी गुड. मी खोटं बोलत नाही. I doesn't lie. आय डझंट कडो. I don't lie. आय डोंट लाय. I don't lie. मी खोटं बोलत नाही बरं का. I don't lie. सकाळी मी खोटं बोलत नाही. In the morning I don't lie. नाही असं म्हणा. आय डोंट लाय इन द मॉर्निंग. I don't lie in the morning. आहे का नाही. 7 वाजता मी खोटं बोलत नाही. At 7:30, at 7 o'clock. आय डोंट लाय ॲट 7. I don't lie at 7. ओके. किंवा असं म्हणायचे दुपारी मी खोटं बोलत नाही बरं का. I don't lie at noon. आय डोंट लाय इन द आफ्टरनून. I don't lie in the afternoon. मी संध्याकाळी खोटं बोलत नाही बरं का. I don't lie in the evening. आता असं म्हणायचे ती सकाळी खोटं बोलत नाही. She doesn't lie in शी morning. डझंट लाय इन द. Morning. तिचा भाऊ सकाळी खोटं बोलत नाही बरं का. Her brother doesn't lie in the morning. हा. हर ब्रदर डझंट लाय इन द. Morning. बघा मी रॅन्डमली क्वेश्चन विचारले, तुम्हाला सगळ्यांचे आन्सर्स आलेत मोस्टली, म्हणजे आणि आपण ऑन पर्पज सिम्पल वाक्यच घेण्याचा प्रयत्न केलाय. अशा प्रकारे ज्यावेळेस हे हर वाक्य तुम्हाला कळतं त्यावेळेस काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि मग तुम्ही नंतर थोडेसे वेगळ्या लेवलचे सेंटेन्स याच्यामध्ये ऍड करू शकतात. तर आज बघा आपण काय काय पाहिलंय. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा अफर्मेटिव्ह आणि Negative निगेटिव्ह form. फॉर्म आहे का नाही. आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला डेली ऍक्टिव्हिटी पण करता येतात, म्हणजे याच्यामध्ये कसं काय करायचं आहे ते पण आपण बघणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, याचे जे बाकीचे फॉर्म आहेत इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह आणि WH फॅमिली, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. Yes. ओके. Thank you. थँक्यू.